आपण लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर आहोत आणि मी आहे या मालिकेतला डॉक्टर ऋषिकेश अग्निहोत्री आणि माझ्यासोबत उभी आहे द गॉर्जस मीरा। डॉक्टर ऋषिकेश अग्निहोत्री आत्ताच ह्या मालिकेमध्ये तुम्हाला दिसायला लागलेला आहे, कारण हे जे कुटुंब आहे, मीराचं कुटुंब आहे, सानिका साकेत यांचं कुटुंब आहे, जयदेव आणि इराचं कुटुंब आहे, यांच्यामध्ये हा डॉक्टर ऋषिकेश आत्ता जस्ट आलेला आहे। खरं तर त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तणाव आहे आणि त्यामुळे एक तिसरा व्यक्ती की जो छान हसून बोलतो, कधी कधी बारीकशा गोष्टीतून त्यांना एखादं सजेशन देतो, एखाद्या त्यांच्या प्रॉब्लेमसाठी काहीतरी त्यांना सुचवतो, हे त्यांना खूप आवडतं आहे आणि त्यामुळे ऋषिकेश सगळ्यांच्या आवडीचा झालेला आहे। जयदेव आणि इरा ह्या दोघांच्या मनात थोडंफार असं यायला लागलं की ऋषिकेश हे मीरासाठी चांगलं स्थळ असू शकतं। अर्थात ऋषिकेश म्हणजे मी आणि मीरा, आम्हाला दोघांनाही खरं तर असं काही अजून वाटलेलं नाही आहे आणि अजून मी म्हणजे ट्रीटमेंट देतोय जयदेवना किंवा या घरामधले लोक मलाही आवडत आहेत, त्यांच्यामध्ये एक उबदारपणा मला वाटतोय, आपलेपणा वाटतोय। असं भरलेलं घर ऋषिकेशने आधी बघितलेलं नसल्यामुळे त्याला ते एक छान फिलिंग येत आहे, म्हणून तो या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होतोय, त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये सुखदुःखामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा तो प्रयत्न करतोय। हा झाला सगळा ऋषिकेशचा पॉईंट ऑफ व्ह्यू, जे मला वाटतंय आणि जे तुम्हाला दिसतंय ते मी तुम्हाला सांगितलं। आता ह्या सगळ्याबद्दल मीराला काय वाटतंय हे मीरा सांगेल। मीराचा प्रवास आपण पाहिला आहे की ती कशी होती, ती किती बुजरी होती, ती खूप कमी बोलायची, ती फक्त सुशीलाई आणि साकेतशी बोलायची, पण आता तिच्या आयुष्यातले जे एक एक टप्पे आपण बघतोय त्या वळणावरती कशी कशी बदलत गेली आहे, ती किती कॉन्फिडंट झाली आहे आणि मला वाटतं की हा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आधीपासूनच होता, फक्त ते दाखवायची तशी वेळ आली नाही कधी, त्यामुळे ती तेव्हा मे बी वाटलं असेल की ती तेवढी कॉन्फिडंट नाही आहे। पण आता ती अशा एका मोडवर आहे तिच्या लाईफच्या की आता एक लाईफ पार्टनर चूज करायचा आहे तिला। त्यात साकेत हा तिचा लहानपणापासून तिने त्याला बघितलं आहे, तिच्याबरोबर तो आहे आणि त्या दोघांमध्ये काहीच नातं ॲज सच नाही आहे, पण ते काय आहे हे त्या दोघांनाही कळत नाही आहे आणि आता तो ते सांगतोय की मी तुझ्या प्रेमात आहे, तेव्हा ते मीरा ॲक्सेप्ट करेल का, किंवा आशुतोष नव्याने तिच्या आयुष्यात आला आहे आणि सॉरी ऋषिकेश, तर ऋषिकेशला ती ॲक्सेप्ट करेल का, साकेतला ॲक्सेप्ट करेल, तिचं नक्की प्रेम कोणावर आहे का, ती सुद्धा खूप कन्फ्यूज झाली आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळणारच आहे। किती वाट बघायची तुझी? मी सांगितलं होतं ना, पण मी सॉरी ऋषिकेशला वाट बघायला। आशुतोष, मला नक्कीच सांगायला आवडेल की खूप छान वाटतं, जसे आम्ही सीन्समध्ये म्हणत असतो की ऋषिकेश तुम्ही आलात ना की खूप पॉझिटिव्हिटी मिळते, आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुमच्याकडनं, तर तसंच आशुतोषसुद्धा सेटवर आल्यावर खूप पॉझिटिव्हिटी असते सगळीकडे, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं। मी पहिल्यांदाच काम करते याच्याबरोबर, पण मस्त वाटतंय। थँक्यू सो मच हे तू बोलल्याबद्दल। पण खरं सांगायचं तर म्हणजे मी या सेटवरती आता काही दिवसांपासून शूटिंग करायला लागल्यानंतर एकूणच मलाच फार आनंदी वाटायला लागलं आणि खरं तर हे क्रेडिट सगळं यांना जातं आणि डेफिनेटली ही म्हणते आम्ही पहिलेच एकत्र काम करतो आहोत, तर हे खरं आहे आणि कुठेतरी मी हिचं काम कुठल्या आधीच्या सिरियल्समध्ये बघितलं होतं, त्यावेळी मला असं वाटलं होतं की एकदा तरी हिच्याबरोबर काम करायचं आहे मला, आणि नाही हे खरं आहे आणि ते माझं स्वप्न पूर्ण होतं आहे। सो येस, आय एम हॅपी। थँक्यू थँक्यू थँक्यू। पण नक्कीच तुम्ही बघत राहा की त्या पुढे काय होतं आहे, मीराचं आयुष्य कुठल्या वळणावर जाईल आणि कोण तिच्या आयुष्यात नक्की येईल, तर ह्याची उत्सुकता आम्हालाही आहे आणि तुम्हालाही नक्कीच आहे। थँक्यू सो मच। थँक्यू।